हेन त्यांनी अशी कोंबडी उचलली आणि कोंबडीचं एक पीस काढलं की ती कोंबडी कळवळायची, दुसरं पीस खेचलं की ती आणि कळवळायची. करत करत त्यांनी सगळी पिसं काढून टाकली, तिला खाली फेकलं आणि 4 दाणे टाकले आणि ते 4 दाणे टाकले आणि तो पुढे पुढे चालत गेला. कोंबडी त्याच्या मागे मागे चालत गेली. त्यांनी लोकांना सांगितलं ही लोकशाही असते. आणि खरंच ते, कारण आत्ताच्या घटकेला 1,500चे दाणे टाकले तर लोक जर यांना मतदान करत असतील तर ही लोकशाही आहे का? काही अधिकाऱ्यांशी बोलले आणि त्याच्यावरनं मला तेच वाटतंय, सगळेच अक्षरशः आश्चर्यचकित झाले की हे कसं झालं. आणि अँटी करप्शनचे त्याच्यातले जे ऑफिसर्स होते ज्यांनी खूप महत्वाची भूमिका याच्यात केली होती, त्यांना तर सुचतच नाही की काय झालं आणि कसं झालं. तर आत्ताच्या घटकेला मला खरंच म्हणजे खूपच हे सगळं शॉकिंग वाटतंय. आणि असा निर्णय येणं आणि ही केस सुद्धा बंद करणं खूप डिस्टर्बिंग, संताप आणणारं. संध्याकाळी तर मी खूप चिडले होते. मग मी स्वतःला सांगितलं की चिडून काहीच उपयोग नाही, कारण आता हीच पद्धत असणार आहे भाजपची. म्हणजे स्वतःला त्रास देऊन मी तेव्हा अक्षरशः खूप चिडून बोलले की किळस येते या राजकारणाची. पण आता असं वाटतं की नाही, हेच राजकारण आहे. आत्ताच्या घटकेला महाराष्ट्रात असंच चालणार आहे आणि लोकांना सुद्धा आता त्याची सवय व्हायला लागली आहे. त्यामुळे लोक सुद्धा आता पैसे घेऊन मतदान करतात. आता संपली आहे लोकशाही, काय नाहीच आहे. त्यामुळे उगाच महाराष्ट्रातल्या घोटाळ्यांची मालिका 2009 ते 14 मध्ये पाहिली होती आणि त्या घोटाळ्यांबद्दल विरोधी पक्ष म्हणजे त्यावेळेचा विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं एक मोहीमच उघडलेली होती. मग त्यात अजित पवारांचा सिंचन घोटाळा असेल, छगन भुजबळ यांचा सार्वजनिक बांधकाम घोटाळा असेल, अशोक चव्हाण यांच्यावरती असलेल्या आदर्श घोटाळ्याचे आरोप असतील, अशा अनेक प्रकारचे आरोप जे आहेत ते भाजपच्या नेत्यांनी केलेले होते. मात्र ज्यावेळेला 2014ला भाजपचं सरकार आलं त्यावेळेला या सगळ्या कारवाया खूप वायुवेगानं होतील आणि ही सगळी प्रकरणं जी आहेत ते एका लॉजिकल एंडला जातील अशी अपेक्षा होती. पण 2024, 25 आणि आता 26 मध्ये आपण आलेलो असताना जवळपास 12 वर्ष भाजपचं केंद्रातलं सरकार आणि 10 वर्ष भाजपचं महाराष्ट्रातलं सरकार असताना सुद्धा या प्रकरणामधल्या कारवाया ज्या आहेत त्या संथ गतीनं होताना बघायला मिळत आहेत. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये ईडीनं जी केस फाईल केलेली होती त्या केसमध्ये छगन भुजबळ यांना ऍक्विट करण्यात आलेले, दोषमुक्त करण्यात आलेलं आहे. मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण होतं. 850 कोटी रुपयाच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप होता आणि भुजबळ अखेर त्यातून सही सलामत सुटलेले बघायला मिळत आहेत. आपल्यासोबत या सगळ्या प्रकरणाचा पहिल्या दिवसापासून पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आहेत. ताई, आपलं स्वागत आहे. काय तुम्ही बातमी बघितल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? माझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे मला देवेंद्र फडणवीस यांचं खूप 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 मनापासून अभिनंदन करावंसं वाटतंय. कारण त्यांनी खरंच जे ना खाऊंगा ना खाने दूंगा हे जे भाजपने म्हटलं होतं की, आणि सगळ्याच महाराष्ट्राला त्यांनी आता स्कॅम मुक्त करून टाकलेलं आहे. कारण आता सगळेच स्कॅम्स जे झाले होते, जे ते स्वतः बोलले होते, ते सगळे संपुष्टात आलेले आहेत. आणि त्याच्यातले सगळे जे अक्युज्ड होते ते आता जाऊन थेट त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसतायत. त्याबद्दल त्यांचा खूप खूप मनापासून देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन, अमित शहाचं अभिनंदन, नरेंद्र मोदींचं अभिनंदन. तुम्ही ज्यावेळेला तुम्हाला ही बातमी कळाली त्यावेळेला तुम्ही कन्सर्न ऑथॉरिटी ज्या होत्या इथे, कारण हे प्रकरण काही केवळ ईडीकडे नव्हतं, आधी एसीबीकडे पण प्रकरण होतं, त्यामुळे काही तुम्ही संपर्क साधला एसीबीशी वगैरे? कसं आहे की लोकांना ना थोडं आपण ह्याचा नीट क्रम समजूया की म्हणून मी फक्त तो प्रश्न विचारला आणि मग मी सुरुवात कुठून झाली आणि एंड कुठं झाला हे मी तुमच्याकडून राईट. तर मी अँटी करप्शन ब्युरोला आत्ताच्या घटकेला फोन नाही केला, कारण फोन करून काही उपयोगही नाहीये. ईडीचे तेव्हाचे जे जॉईंट डायरेक्टर होते सत्यव्रताजी, त्यांच्याशी संपर्क केला आम्ही. जे चांगले चांगले जे वकील होते, त्याच्यातले पब्लिक प्रोसिक्युटर्स होते, त्या सगळ्यांशी मी आता बोलले, काही अधिकाऱ्यांशी बोलले. आणि त्याच्यावरनं मला तेच वाटतंय, सगळेच अक्षरशः आश्चर्यचकित झाले की हे कसं झालं. आणि अँटी करप्शनचे त्याच्यातले जे ऑफिसर्स होते ज्यांनी खूप महत्वाची भूमिका याच्यात केली होती, त्यांना तर सुचतच नाही की काय झालं आणि कसं झालं. तर आत्ताच्या घटकेला मला खरंच म्हणजे खूपच हे सगळं शॉकिंग वाटतंय. आणि असा निर्णय येणं आणि ही केस सुद्धा बंद करणं खूप डिस्टर्बिंग, संताप आणणारं. संध्याकाळी तर मी खूप चिडले होते. मग मी स्वतःला सांगितलं की चिडून काहीच उपयोग नाहीये, कारण आता हीच पद्धत असणार आहे भाजपची. म्हणजे स्वतःला त्रास देऊन मी तेव्हा अक्षरशः खूप चिडून बोलले की किळस येते या राजकारणाची. पण आता असं वाटतं की नाही, हेच राजकारण आहे. आत्ताच्या घटकेला महाराष्ट्रात असंच चालणार आहे आणि लोकांना सुद्धा आता त्याची सवय व्हायला लागली आहे. त्यामुळे लोक सुद्धा आता पैसे घेऊन मतदान करतात. आता संपली आहे लोकशाही, काय नाहीच आहे. त्यामुळे उगाच माझ्या मनाला मी त्रास करून घेण्यात काही पॉईंट नाहीये. मला विचारायचं की ह्या प्रकरणाची सुरुवात जी होती ती नेमकी कुठून झाली होती? म्हणजे ज्या वेळेला महाराष्ट्र सदन प्रकरण काय होतं हे प्रेक्षकांच्या माहितीसाठी, की दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनाची इमारत बांधण्यासाठी माउंट रेंज हिल्स आपल्या नरिमन पॉइंट मधलं आणि इकडचं अंधेरीचं आरटी ऑफिस या बदल्यामध्ये चमनकर कंपनी जी होती त्यांना ते कंत्राट देण्यात आलेलं होतं आणि त्यांना ते कंत्राट विना निविदा देण्यात आलेलं. त्या बदल्यामध्ये
50 कोटी रुपयांच्या किकबॅक्स मिळाल्या असा आरोप. आता हे प्रकरण सुरू कुठून झालं आणि त्याचं आरोप कसे झाले आणि पुढे झालं काय? मी ते सगळं सांगतेच, पण म्हणजे सुरुवातीलाच एक आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या चमणकरांनी माझ्यावर 2 डिफेमेशन केसेस केल्यात. एक अंधेरी कोर्टात आहे आणि एक हायकोर्टात आहे. म्हणजे गंमत म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटा. त्या चालू आहेत अजून? हो हो, अगदी चालू आहेत. आश्चर्य असं आहे की म्हणजे ताईंवरच्या केस चालू आहेत पण चमनकरांना पण दोषमुक्त केलेलं आहे. तर चमणकर पण झाले, भुजबळ पण झाले. एवढंच नाही तर आज मी जी यादी बघितली 59 अक्युज्ड आज दोषमुक्त झालेत आणि त्यात मी अक्यूज झालीय. त्यामुळे गंमतच आहे असं सगळं. तर आता लोकांना पूर्ण तो क्रम समजवूया की 2014-15 मध्ये आम्ही जेव्हा त्यांच्या विरुद्ध ती 11 एलिगेशन्स होते आणि त्याच्यात अनेक जे त्यांनी स्कॅम्स केले, ज्याच्यात थेट किकबॅक्स काहींमध्ये त्यांच्या खात्यामध्ये आले होते, हे सगळे आम्ही मांडले होते की बाबा 11 एलिगेशन्स आहेत, त्याच्यात 4 FIR झाल्या होत्या. ते महत्वाचे कुठले की महाराष्ट्र सदन, ओशिवरामध्ये एक जी जमीन होती, जी खरं म्हाडाची जमीन होती, सोसायटीला देण्यात आली होती, ती सोसायटीने डायरेक्टली जाऊन ह्या लोकांना विकली आणि त्याच्यात जो झालेला घोळ होता ते. नंतर सेंट्रल लायब्ररी, जी कालिनाला सेंट्रल लायब्ररी बनणार होती, त्याची जे टेंडरिंग दिलं गेलं इंडिया बुल्स नावाच्या कंपनीला, त्याच्याबद्दलच आम्ही सगळी मांडणी आमच्या PL मध्ये केली. आणि बेलापूरची, ह्या 4 याच्यात FIR झाले. त्याच्यात डिस्चार्ज महाराष्ट्र सदनमध्ये मिळाला, डिस्चार्ज बेलापूरमध्ये मिळाला, ओशिवरामध्ये मिळाला. आत्ताच्या घटकेला सेंट्रल लायब्ररीची केस अजूनही सुरू आहे. आणि असं असताना आणि त्याच्यात खूप क्रॅकिंग एव्हिडन्सेस जेव्हा दिले गेलेत, तरी सुद्धा जर प्रेडिकेट ऑफेन्सेस एंड झालेत आणि म्हणून जर त्यांना क्लीन चिट जी आहे ती दिली गेली असेल तर हे शॉकिंग आहे खरं तर, कारण देताच येत नाही. द ऑफेन्सेस आर नॉट येट ओव्हर. 3 संपले 4 पैकी, 4था अजून बाकी आहे, तरी पण त्यांना जर दिलं असेल का तर म्हणे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे की प्रेडिकेट ऑफेन्सेस जर एंड झाले असतील तर ती केस पुढे कंटिन्यू करता येत नाही. आता याच केसमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. म्हणजे याच्यात ईडीने चार्जशीट केलेली आहे, अँटी करप्शन ब्युरोनी चार्जशीट केलेली आहे. ईडीच्या चार्जशीटमध्ये जर तुम्हाला मी वाचून दाखवलं की MET मधनं पैसे उचलले गेले, तर 4 माणसांनी उचलले, कॅश उचलली, बॅगाच्या बॅगा लेदरच्या, अभिजित मी पाठवते आणि तुम्ही दाखवा ते चॅनलवर, बॅगाच्या बॅगा ज्यांनी पैसे उचलले त्याचं स्टेटमेंट आहे, जे कोलकात्याला पाठवले गेले त्याचं स्टेटमेंट आहे, पैसे जे फिरवले गेले त्याचं स्टेटमेंट आहे, कसं ते परवेश बावेश कन्स्ट्रक्शन मध्ये आले त्याचं स्टेटमेंट आहे. हे सगळं असताना जर हे बंद झाली केस तर आपण काय बोलायचं, काय न्याय प्रक्रिया आहे? फ्रस्ट्रेट व्हायला होतं की किती दिवस आपण लढायचं, कसं लढायचं आणि का लढायचं. जर न्याय व्यवस्थाच आता अशी व्हायला लागली आणि असे जर जजमेंट्स यायला लागले तर आय एम व्हेरी डिस्टर्ब्ड, आय एम व्हेरी हर्ट. पण हे कसं काय, म्हणजे प्रिडिक्टिव्ह सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत म्हणून तुम्ही इथल्या कोर्टानं दिलं, तर नावंदर यांच्या कोर्टानं हा आदेश देण्यापूर्वी त्यांच्या पण हे लक्षात आलं असेल ना की बाबा ही एक केस आहे ती पेंडिंग आहे. नाही, कदाचित त्यांना ते माहिती नसावं, कारण त्यांच्या पुढे जे मांडलं गेलं. तर आताच्या घटकेला मला कल्पना नाहीये, कारण ही आता संध्याकाळीच बातमी आली आहे. तर मला हे परत रेस करायचंय की बाबा ह्या 4 पैकी 3च संपल्या आहेत, एक अजून पेंडिंग असताना हे कसं झालं. त्यातला आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 3 अक्युज्डनी सेक्शन 309 खाली ऍप्लिकेशन केलंय आणि ऍप्लिकेशन हे केलंय की बाबा आम्हाला माफीचे साक्षीदार बनवून घ्या, आमची स्टेटमेंट रेकॉर्ड करा. तर ती स्टेटमेंट सुद्धा अजून रेकॉर्ड जर झाली नसतील तर असं हे करणं हे योग्य होईल का, हा प्रश्नच आहे. अजून एक गोष्ट काय याच्यामधले फार आश्चर्याची वाटते की भुजबळांना 2015 मध्ये पहिला SCBने पहिला गुन्हा जो आहे तो त्यांच्यावरती दाखल केला. 2016 मध्ये ईडीने गुन्हा दाखल केला, त्यांना अटक केली, ते 2 वर्ष तुरुंगामध्ये राहिले, त्याच्या 2.5 वर्ष जेलमध्ये राहिले, ते परत बाहेर आले. यांच्या सुटकेचा प्रवास त्याच्यानंतर इतक्या वेगानं कसा काय चालू झाला? नाही, सुटकेचा प्रवास चालू झाला आणि मला तर आता असा प्रश्न पडलाय की मग छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांवर डिफेमेशन केस करणार आहेत का? कारण मला 2.5 वर्ष तुम्ही जर जेलमध्ये टाकलं, माझ्यावर तुम्ही काय काय आरोप केलेत ते खरे होते, खोटे होते, काय होते हे त्यांनी टाकायला हवं ना खरं तर. पण आणि त्यांच्याकडे आलेला पैसा जो होता, जे मी त्यांच्यावरनं जी डिस्प्रपोर्शनेट ऍसेटची केस केली आहे ती 2,653 कोटीची. तर 2,653 कोटी त्यांच्याकडे कुठून आले, ढगातनं आले का? म्हणजे हे काय चाललंय असा प्रश्न पडतो. आणि आपण जर हे पुढे बघितलं तर काय झालेलं की आम्ही अलिगेशन्स केले की 11 त्यांनी स्कॅम्स केले, त्याच्यात 4 ठिकाणी FIR झाल्या, 4 पैकी 3 FIR हे झाले, म्हणजे त्याच्यातले क्लोज झाले, अजूनही एक चालूच आहे. आता एवढं सगळं असताना आज ही जी आपल्याला ऑर्डर आली आहे तर फर्स्ट ऑफ ऑल ते एक प्रश्नचिन्ह आहे. आता त्याच्यातलं पुढचं आपण जर बघितलं, ईडीचा रोल जो होता तो मला तर आता इतका क्वेश्चन मार्क वाटतोय त्याच्यावर, पण त्याच्या
तिथे जाण्यापूर्वी आपण अँटी करप्शन ब्युरो काय आहे जरा समजून घेऊया. आणि हे सगळी सरकार, मी जेव्हा म्हणते ना की बाबा कोणीच वेगळं नाहीये, मग त्यात काँग्रेसही नाहीये, भाजपही नाहीये, राष्ट्रवादी तर अजिबात नाहीये, उबाटा गट नाहीये, थबाटा गट नाहीये, फबाटा गट नाहीये. हे मी का म्हणतेय तर आता आपण याच्याकडे येऊया की छगन भुजबळांचाच मॅटर घेऊ. ओके, त्यांच्या याच्यात काय झालं, त्यांनी कोविड काळात एक महाराष्ट्र सदनच्या याच्यात सेशन्स कोर्ट मूव्ह केलं डिस्चार्ज ऍप्लिकेशन करायला. आता डिस्चार्ज कोण करू शकतो, तर एखादा माणूस जो ज्याच्यावर काही झालं नसेल, यांच्यावर चार्जशीट झालंय, यांची हिबेस कॉर्पस त्यांनी फाईल केलेलं रिजेक्ट झाले, असंख्य वेळा त्यांना बेल मिळून त्यांचे बेल रिजेक्ट झाले होते, त्यानंतर मेडिकल बेल मागितली ती रिजेक्ट झाली होती. एवढी सगळी सिरीज रिजेक्ट झालेल्या व्यक्ती डिस्चार्ज फाईल करतो आणि ते डिस्चार्ज अलाव होतं. तर ते जेव्हा अलाव झालं तर त्याच्यात मी जेव्हा इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन केलं तेव्हा ते मला जज म्हणाले, मॅडम वी कॅनॉट अलाव यू टू इंटरव्हीन, तुमचा लोकस काय. तर मी म्हटलं आय एम द ओरिजिनल कंप्लेनंट, माझ्या PIL वर त्यांना अटक झाली आहे. तर ते म्हणाले नो बट आय कॅन ॲट बेस्ट लेट यू असेस द PP. तर मी म्हटलं नाही, तुम्ही माझा रिजेक्ट करा म्हणजे मी हायकोर्ट मूव्ह करीन. तर त्याच्यावर ते म्हणे नाही तुमच्याबद्दल आदर आहे, तुम्ही खूप चांगलं लढता वगैरे, तर वी कॅनॉट बट आय कॅनॉट अलाव यू आणि यू हॅव टू असेस द PP. आणि ॲज एक्सपेक्टेड त्यांना ते डिस्चार्ज मिळालं. डिस्चार्ज मिळाल्यावर आय डोंट नो मला ते बोलायला पाहिजे की नाही, मी अक्षरशः त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट्स केले होते. आणि बाकीचं पुढचं जे झालं ते मला आता खरं बोलणं योग्य वाटत नाही म्हणून मी ते नाही बोलत आहे. पण खरं तर अँटी करप्शन ब्युरोनी लगेचच त्याच्यावर अपीलमध्ये जायला पाहिजे, रिव्ह्यू मध्ये जायला पाहिजे हायकोर्टात. ते जाण्यासाठी ते जे PP होते त्यांनी अर्ज केला लॉ अँड ज्युडिशरीकडे. तर लॉ अँड ज्युडिशरीने एक GR पास केला जो हा 26 नोव्हेंबर 2021 त्यांनी GR पास केला की भुजबळांच्या मॅटरमध्ये आपल्याला हायकोर्टात जाणं गरजेचं आहे. आता हा GR आल्यानंतर ताबडतोब खरं तर SCBने जायला हवं होतं, ते नाही गेले. मग हा GR जो आहे तुम्हाला सांगावं लागेल की सगळी सरकार का, तर हा GR उद्धव ठाकरे यांच्या काळातला आहे, हे नीट सांगायला लागेल ना आपल्याला. नाही, मी करेक्ट करते, हा फडणवीसांच्या काळातला आहे. 21 येस, उद्धव ठाकरेंच्या काळात आधी तो झाला, मग उद्धव ठाकरेंनी तो कॅन्सल केला. म्हणजे GR कॅन्सल होणं हे कधीच कोणी ऐकलं नसेल, पण 31 मार्च 2022 हा निघालेला GR उद्धव ठाकरेंनी कॅन्सल करून घेतला. म्हणजे अँटी करप्शन ब्युरोनी रिव्ह्यू करायला नको. याच्यानंतर मला मी काय करतोय, कारण लोकांना कळायला पाहिजे, उद्धव ठाकरेंनी कारवाई करण्यासाठीचा जो मार्ग होता तो मार्ग बंद केला आणि सगळे पक्ष एक का आहेत तर ते कळावं म्हणून हे सांग. ऍब्सोल्युटली. आणि त्यानंतर परत ते सगळे गणित बदलली. जून मध्ये शिंदे हे निघून गेले आणि गवाटीला निघून गेले. त्यानंतर फडणवीस आणि शिंदेचं सरकार आलं. जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा ते सुहास कांदे म्हणून जे आहे ते कामदार, त्यांनी अधिवेशनात अनेकदा हा मुद्दा उचलल्यानंतर फडणवीसांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही स्पेशल त्याच्यावर ओपिनियन घेऊन हवा असेल तर तो GR करू. आणि 12 एप्रिल 2023 पुन्हा एक GR आला की अँटी करप्शन ब्युरोनी त्याच्यावर रिव्ह्यू साठी मूव्ह करायला हवं हायकोर्ट. पण तेव्हापासनं म्हणजे 2023 पासनं आता आपण 2026 मध्ये आहोत, आतापर्यंत अँटी करप्शननी ते काही मूव्ह केलं नाही. आणि हे मूव्ह केलं नाही म्हणून आज ही ईडीचे मॅटर सुद्धा संपलंय. कारण जो मेन ऑफेन्स होता तोच जर संपला तर मग ईडीचा जो पुढचं मॅटर इन्व्हेस्टिगेशन आहे ते सुद्धा संपतं. म्हणून आज सगळंच मोकळं झालेलं आहे. आणि का, याला कोण दोषी आहेत तर सरळ देवेंद्र फडणवीस दोषी आहेत. आज जर ते हा संपला असेल तर तो फक्त या GR वर इनॅक्शन झाली नाही. जर याच्या रिव्ह्यू वर ऍक्शन झाली असती तर काहीच झालं नसतं. पण त्याच्यात मी रिव्ह्यू मध्ये गेले, मी हायकोर्टात मॅटर टाकलं. तुम्ही रिव्ह्यू मध्ये गेला, सरकार नाही गेलं. आणि मी रिव्ह्यू मध्ये जाऊन सुद्धा 5 जजेसनी नॉट बिफोर मी मॅटर. 5 जजेसनी नॉट बिफोर मी कधी केलं जातं एकदा ते पण ऐकायला नाही. कारण त्यांनी कुठल्या ना कुठल्या ह्याच्यात म्हणजे त्यांच्या कुठल्या ज्युनियरनी कधी यांची केस घेतली असेल किंवा त्यांच्या पुढे आधी मॅटर हिअर झालं असेल किंवा त्यांनी कधी छगन भुजबळांना रिप्रेझेंट केलं असेल वकील असताना, असे जजेस नॉट बिफोर मी करतात. अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये जी आहे ती आहे की प्रॉक्झिमिटी. तर तुमची कुठल्या ना कुठल्या कारणामुळे जर त्या व्यक्तीशी प्रॉक्झिमिटी असेल किंवा मला असं वाटतं की चांगले संबंध असतील किंवा ओळख संबंध असतील आणि ज्यामुळं तुमच्या निर्णय क्षमतेवरती परिणाम होणार असेल तर जजेस नॉट बिफोर मी करा. म्हणजे माझ्या पुढे हे मॅटर मी ऐकू शकत नाही असं 5 जजेसनी म्हटल्यानंतर मग तारीखच लागेना. म्हणून मग मी SLP मूव्ह केलं. तिथे माझे जे आम आदमी पार्टीचे सहकारी होते त्यांनी ते मॅटर फाईट केलं. म्हणजे कोणे एके काळी मी आम आदमी पार्टीत असताना तर ते त्यांच्या पुढे त्यांनी ते मॅटर फाईट केलं. आणि ते मॅटर फाईट केल्यानंतर ते एका जज पुढे लागलं
पण तेव्हापासनं आतापर्यंत परत पोस्टपोन रामायण चालूच आहे. कारण रजिस्ट्री पुन्हा ते भलत्या जजकडे लावते, पण ते जज म्हणतात की नाही हे आमच्याकडे मॅटर नाही येऊ शकत. एका विशिष्ट काय जजकडे किंवा बेंचकडे लावायची ऑर्डर असताना पण वेगवेगळ्या लोकांकडे लावलं जातं. वेगवेगळ्या लोकांकडे. आत्ताच 2च दिवसापूर्वी हे मॅटर लागलं, पुन्हा आम्हाला रजिस्ट्री मूव्ह करायला लागली. आता पुन्हा जर हे मॅटर लागलं तर आम्हाला दाखवता येईल की बाबा हा संपलाय म्हणून. ईडीची केस सुद्धा जर क्लोज झाली असेल तर आता काय बोलावं. आता हे सोडून देऊया. ती जे एक मॅटर होतं जे मी म्हटलं तुम्हाला ते फार महत्वाचं आहे, कारण ते एक मॅटर अजून क्लोज झालेलं नाहीये. कुठलं? सेंट्रल लायब्ररीचं, कालिना सेंट्रल लायब्ररीचं. तर 1 महिन्यापूर्वी त्याचं हिअरिंग झालं. आता नेक्स्ट हिअरिंग 31 जानेवारीला शेड्युल्ड आहे. आणि असं असताना आज जर हे क्लोज झालं असेल तर दुर्दैव आणि काय म्हणायचं, म्हणजे किळसवाणी राजकारण, म्हणजे घाणीचं राजकारण, आता सगळी मर्यादा ओलांडली वगैरे वगैरे शब्द आता मी वापरून खरंच कंटाळले. आता याच्यामध्ये काय ऑप्शन? समजा जर याच्यामध्ये कारवाई करायची असेल, आता म्हणजे कारवाई करायची असती तर सरकारनं आधीच केली असती, पण चुकून जर त्यांच्यामध्ये आत्म्याचा आवाज आला आणि त्यांना वाटली कारवाई करा. नाही, आत्म्याचा आवाज आला असता तर 2023 पासून त्यांनी केलंच असतं. पण आत्ताच्या घटकेला कसं आहे की माझ्या पेटिशन मध्ये जे हायकोर्टापुढे पेंडिंग आहे त्याच्यात आम्ही आता ते मेन्शन करू, त्याची अर्जन्सी दाखवू, ते लिस्ट करून घेऊ बिफोर द राईट जज आणि त्यांना दाखवू की हे झालेलं नाहीये, ते या ऑर्डरला स्टे करण्यात यावं आणि ते परत मॅटर हिअर करून त्याच्यात डिसिशन आलं तरच पुढे काही होईल असं आताच्या स्थितीला वाटतंय. सरकारनं काय केलं पाहिजे? सरकारनं ज्याला ही ऑर्डर आज आलेली आहे त्यांना ऍक्विट करण्याची, त्याला सरकारनं काय केलं पाहिजे? इमिजिएट मूव्ह सरकारचं काय असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, तर अँटी करप्शन ब्युरोने हायकोर्ट मूव्ह करणं गरजेचं आहे. आज जे मी म्हणते की मी मेन्शन करून ते बोर्डवर आणीन, हे खरं अँटी करप्शन ब्युरोने केलं पाहिजे. पण ते फडणवीस करतील की नाही? कारण लॉ अँड ज्युडिशरी, हे मी मगाशी फडणवीसांबद्दल का बोलले, कारण लॉ अँड ज्युडिशरी त्यांच्या हातात आहे. ही इज अ मिनिस्टर फॉर लॉ अँड ज्युडिशरी. तर त्यांनी अँटी करप्शन ब्युरो थेट होमचे पण तेच आहेत, लॉ अँड ज्युडिशरीचे पण तेच आहेत आणि चीफ मिनिस्टर ते आहेत. त्यामुळे आयडियली त्यांनी मूव्ह करायला हवं, पण ते करतील की नाही शंका आहे. मी हा प्रश्न का विचारला त्याचं कारण असं आहे की बघा, छगन भुजबळांना कोर्टानं मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये जी अटक केली होती 2016 ईडीने ज्यावेळेला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्यावेळेला मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस आणि जे मुख्यमंत्री होते त्यांच्याच पक्षाने आणि त्यांच्या सहकार्याने आणि त्यांनी स्वतः सुद्धा भुजबळांवरती अनेकदा जाहीर सभांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये भुजबळांना जेलमध्ये जावं लागेल असं पण त्यांनी बोलले होते. आता तर हा एक भाग झाला. दुसरा मुद्दा म्हणजे गंमत काय बघा, त्यातली ह्या सगळे आरोप भाजपच्या नेत्यांनी केले. ईडीची जी केस झाली 2016 साली ती भाजपच्याच नेत्यांच्या काळामध्ये झाली. त्यावेळेलाही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होते. म्हणजे आरोप त्यांच्या सहकार्याने केले, त्यांनी केले, तेच परत मुख्यमंत्री झाले, त्यांनी केस केली, भुजबळ 2.5 वर्ष तुरुंगात राहिले, तेच भुजबळ बाहेर आले आणि आता जेव्हा भुजबळ दोषमुक्त झालेले आहेत तेव्हा सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. आणि जेव्हा मंगळवारी कदाचित कॅबिनेट होईल त्यावेळेला त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून किंवा मांडीला मांडी लावून ज्याला मराठीत म्हणतात तिथे देवेंद्र फडणवीस आणि भुजबळच असतील एकत्रपणे बसलेले. आणि ही त्यातली खरी शोकांतिका आहे. ऍक्च्युली ही महाराष्ट्राची शोकांतिका. आता मुद्दा असा नाहीये की तुम्ही भुजबळांना चुकीच्या पद्धतीने जेलमध्ये टाका. मुद्दा हा आहे की तुम्ही फाईटच करत नाही. जे काही लॉ ऑफ म्हणजे आपण म्हणतो ना कोर्स ऑफ लॉ मध्ये जे काही गोष्टी घडायच्या त्या घडू द्या, पण तुम्ही फाईटच नाही करत आहात, तुम्ही बाय देताय मॅच, हा प्रॉब्लेम आहे. आता मुद्दा असा आहे की जर अशा पद्धतीच्या केसेस जर आता, कारण हे भुजबळ काही एकटे नाहीये, तुम्ही सिंचन घोटाळ्यामध्ये पण तुम्ही लढता आहात, तुम्ही इतर प्रकरणामध्ये आदर्शमध्ये पण तुम्ही बोललात की ह्या गोष्टी घडायला नव्हत्या पाहिजे, तुम्ही एवढ्या सगळ्या प्रकरणांमध्ये लढता आहात. आता हे एक प्रकरण बघितल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे की इतर प्रकरणांमध्ये तुम्ही काय कशा पद्धतीचा स्टँड असणार आहे किंवा सरकारनं जी सहकार्य तुम्हाला असायला पाहिजे. आता जर एसीबी जर त्याच्यामध्ये काय रिव्ह्यू देत नसेल किंवा जात नसेल कोर्टामध्ये, तर एक व्यक्ती म्हणून किंवा एक इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्ही कधीपर्यंत ही फाईट लढू शकाल असं वाटतं? नाही, मला तोच प्रश्न पडलाय आता अभिजित, की मला तेच वाटतंय की मी लढू का फायनली एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन अनाऊन्स करून टाकू की बास, मला झेपलं तेवढं मी लढले, आता मी लढणार नाही, आता संपलं. कारण सरकारलाच जर काही करायचं नसेल, अँटी करप्शन ब्युरो म्हणा, ईडी म्हणा, या सगळ्या यंत्रणा जर सडल्या असतील तर मी लढून करणार काय? आणि कारण त्यातनं साध्य काहीच होत नाहीये. उगाच माझा टाइम वेस्ट करण्यापेक्षा मला असं वाटतं आता बास झालं, जेवढं मला लढायचं होतं तेवढं मी लढले. विरोधी पक्षच उरलेला नाहीये, कारण कोणाचीच साथ नाही. मी एकटी वेड्यासारखी एकटी लढत राहते आणि लोक म्हणतात हो हो तुम्ही लढलं पाहिजे. त्यांना म्हणणं सोपं आहे, इथे वेळ जातो माझ्या संसारातल्या म्हणजे माझ्या फॅमिलीतल्या लोकांचा, आणि त्यातनं साध्य काहीच होताना दिसत नाही. विरोधक उरलेले नाहीत, कारण ज्यांनी आरोप केले, जे ज्यावेळेला विरोधात होते, ते सत्तेत आल्यानंतर ज्यांच्यावरती आरोप होते ते विरोधामध्ये होते, ते सगळेच ह्यांनी आपल्याकडे घेत. एक्झॅक्टली. म्हणूनच मी आता सुरुवातीलाच अभिनंदन का केलं, कारण जेवढे स्कॅम्स झाले तेवढे स्कॅम्सचे सगळे किंगपिन आज यांच्याबरोबर जर बसले असतील आणि सत्तेत असतील तर कधीच काही होणं शक्य नाहीये. आणि म्हणून मग असं वाटतं की मग खरंच आता गिव्हअप
करावं असा तर सध्या प्रश्न आहे माझ्या पुढे. ते मी थंड डोक्याने एकदा विचार करेन, कारण चिडून आज संध्याकाळी तर मी जेव्हा ही बातमी ऐकली तेव्हा तो फ्यूज उडाला होता. म्हणजे मी इतकी भडकले होते. मग मी स्वतःला थांबवलं. मी म्हणतं मी माझं बीपी का वाढवून घेते, उगाच एवढं चिडून काय साध्य होणार आहे. पण मग असं वाटतं की ठीक आहे, आपण थंड डोक्याने विचार करूया. आणि माझा नवरा मला नेहमीच म्हणतो की एक दिवस आधी शांतपणे बसत जा, जे करायचं ना ते दुसऱ्या दिवशी कर. तर आता बहुतेक तसंच काहीतरी करेन मी. कुठल्याच प्रकरणांमध्ये जी कारवाई होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं सरकारच्या एकूण म्हणजे त्यांच्या काय म्हणू आपण त्याला की त्यांच्या इच्छाशक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने आधी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बोलत होते, अजितदादांना त्यांनी हे सांगितलं की पिसिंग सांगितलं होतं, पण तेच परत सरकारमध्ये आले. ते म्हणाले की प्रॅक्टिकल निर्णय आहे. तर प्रॅक्टिकल निर्णयांमध्ये कुठेतरी महाराष्ट्राच्या लोकांचा पैसा, महाराष्ट्रातल्या हक्काचा पैसा जो विकासासाठी वापरला गेला, पण त्या सगळ्याच गोष्टी पणाला लागल्या. अमिडिया कंपनीपर्यंत त्या सगळ्या गोष्टी. नाही, आता तेच मी तुम्हाला सांगते की त्या पार्थ पवारचा म्हणा, म्हणजे मी सुरुवातीपासून जेवढे जेवढे लढे दिले त्याच्यातल्या एकही लढ्यात म्हणजे आपल्याला म्हणतो तेव्हा मला ते यश मिळालं की इरिगेशन स्कॅम मध्ये अधिकारी जेलमध्ये गेले, तो कॉन्ट्रॅक्टर जेलमध्ये गेला, पण अजित पवार कधीच गेले नाही, त्यांचा राजीनामा झाला. खडसेंविरुद्ध लढले, खडसेंचा राजीनामा झाला. यांच्या विरुद्ध लढले धनंजय मुंडे, त्यांचा राजीनामा झाला. पण पुढे काय, कारण ते त्यांचं खाणं काही संपत नाहीये आणि आपला लढा आहे की तो गेलेला पैसा परत आला पाहिजे, तो कधीच येणार नाहीये. कारण जर यंत्रणा ज्यांचं काम आहे इन्व्हेस्टिगेशन करणं, ज्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, चार्जशीट फाईल झालेली आहे, तरी जर क्लोज करत असेल. इरिगेशन मध्ये काय झालं, बाळगंगा म्हणा, कोंढाणे म्हणा, सगळ्याच्यात चार्जशीट फाईल झाल्या आहेत. ते 30,000 पानांच्या, तेव्हा आठवत असेल, इतक्या पानांची तितक्या पानांची. काय झालंय त्याचं, ती केसच बंद करून टाकली सरकारने. असं खरं तर कोर्टाने विचारायला पाहिजे की बंद कशी करता येते तुम्हाला, वेन अ चार्जशीट इज फाईल्ड, पण होतीये. आणि दॅट्स हाऊ द होल थिंग इज. आणि म्हणून वाईट वाटतं आणि म्हणून चीड येते. भेट घेणार आहात मुख्यमंत्री? कशाला घेऊ, काय उपयोग आहे, त्यांनीच केलेलं आहे सगळं. आणि त्यांना करायचं असतं तर 2023 पासून त्यांनी केव्हाच केलं असतं. खरेच चांगले मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस 2011 मध्ये होते, ते जे बोलायचे नाही, ते 14 ते 19 नाही म्हणते मी, ते सत्तेत नसताना पूर्वीचे मुख्यमंत्री नसतानाचे देवेंद्र फडणवीस जे होते, ते जर तसा व्यक्ती आज खरोखर त्या तत्वांवर राहिला असता तर हे दिवस खरंच बघायला लागले नसते. ही जी घाण चालली आहे महाराष्ट्रात, ही खरंच बघायला लागली नसती. आता जो उठतो, जे गुंड, महागुंड, गॉन केसेस, ज्याला मी म्हणते ना की मला ते हिटलरचा तो एक हे आठवतो. त्याला जेव्हा विचारलं गेलं की लोकशाही म्हणजे काय, तेव्हा त्यांनी अशी कोंबडी उचलली आणि कोंबडीचं एक पीस काढलं की ती कोंबडी कळवळायची, दुसरं पीस खेचलं की ती आणि कळवळायची. करत करत त्यांनी सगळी पिसं काढून टाकली, तिला खाली फेकलं आणि 4 दाणे टाकले आणि ते 4 दाणे टाकले आणि तो पुढे पुढे चालत गेला. कोंबडी त्याच्या मागे मागे चालत गेली. त्यांनी लोकांना सांगितलं ही लोकशाही असते. आणि खरंच ते, कारण आत्ताच्या घटकेला 1,500चे दाणे टाकले तर लोक जर यांना मतदान करत असतील तर ही लोकशाही आहे का, हा प्रश्न जोपर्यंत लोकांना पडत नाही तो पण आपण लोकशाहीबद्दल काय बोलणार. निश्चितपणे मला फक्त जाता विचारायचं की आता फार काही अशा अपेक्षा राहिलेल्या नाहीयेत, पण तुम्ही ज्यावेळेला आता मूव्ह करणार आहात कोर्टामध्ये त्यावेळेला परत एकदा तुमच्यासाठी हा एक लॉंग प्रोसेस परत एकदा होऊन जाईल. आणि परत त्याच्यामधला पार्ट हाच आहे की तुम्हाला स्टे घेण्यापेक्षा तुम्हाला परत एसीबीला तुम्हाला पण कन्सर्न मध्ये घ्यावं लागेल. नाही, खरं तर लॉ अँड ज्युडिशरीला मी पत्र लिहीन आता, कारण हे जे झालंय ते अतिशय सिरियस झालंय. आणि ज्याच्यात माझी जे मॅटर आहे त्याच्यात अँटी करप्शन ब्युरोनी नाहीतर लेखी स्वरूपात मला द्यावं की आता आम्ही हे करणार नाही आहोत, आमची केस क्लोज झालेली, असं लिहून तरी टाकावं, मग मी घरी बसेन. पण आताच्या घटकेला एसीबीनी त्याच्यात ऍक्ट केलं पाहिजे. आणि हे तुमचा GR आहे तर लॉ अँड ज्युडिशरी शुड डायरेक्ट एसीबी टू इमिडिएटली मूव्ह. हे मी त्यांना पत्र लिहीन. कितपत होईल माहित नाही, कारण हे सुद्धा फडणवीसांच्या हातातच आहे. ते करतील की नाही आय डोंट नो, माझं काम मी करेन. पण हे जे कागद आहेत, हे कागद महाराष्ट्रातल्या जनतेच्या कानफटात मारल्याचा पुरावा आहे. त्याचं कारण असं आहे की या कागदांवरती जर ऍक्ट केलं असतं किंवा त्यांनी जर काय प्रतिक्रिया करण्यापेक्षा त्यांनी जर याच्यावर पद्धतीनं कार्य केलं असतं तर कदाचित आज भुजबळांना दोषमुक्ती झाली नसती, केस चालली असती आणि मग केस चालल्यानंतर जे काय व्हायचं ते झालं असतं. पण याच्यामध्ये ऍटलिस्ट तुम्ही लढतच नाही आहात. तुम्ही ऑलरेडी आधीच बाय देऊन टाकताय आणि तुम्ही कसं काय लढणार? म्हणजे तुमच्या प्रॉक्झिमिटी नाहीत छगन भुजबळ किंवा त्यांच्या पक्षाशी, असं कसं काय म्हणू शकता तुम्ही? त्याचं कारण असं आहे की तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेमध्ये आहात. तुम्ही प्रॅक्टिकल युती म्हणून मुख्यमंत्री अशा पद्धतीची धुळफेक महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यामध्ये करू शकत नाहीत. हा खरा मुद्दा आहे. नाही, मला एकच गोष्ट सांगायची आहे. जी आजची ऑर्डर मी वाचली आहे त्याच्यात त्या जजने असं लिहिलंय की
जेव्हा झाडाला रूट्सच नाही तर ते झाड काय कामाचं. म्हणजे जर जे ऑफेन्सेस होते तेच नाहीयेत तर मग बाकीच्या गोष्टींचा काही अर्थच उरत नाही असं त्या ऑर्डरमध्ये लिहिलंय. ते मला खरंच खूप डिस्टर्बिंग वाटलं. मग आता जे माझ्याकडे लिगली पॉसिबल आहे तेवढं मी करेन. तर याच्यापेक्षा वेगळं आता काही बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. पण महाराष्ट्रातल्या जनतेनं याचा विचार केला पाहिजे की आपण ज्यांच्याकडे सत्ता देतो आहोत ते सरकारमधले असो किंवा विरोधामधले असो ते खरंच ते दिलेल्या शब्दाला जागतायत का. तुम्हाला जे आश्वासनं देत आहेत, तुम्हाला ज्या स्वच्छ विकासाकडे जाणाऱ्या महाराष्ट्राचं स्वप्न दाखवतायत, तुम्हाला ज्या शिक्षित महाराष्ट्राचं स्वप्न दाखवतायत, मला असं वाटतं की जनतेने एकदा डोकं ठिकाणावर आणून, मला असं वाटतं डोळे उघडून आणि डोकं ठिकाणावर आणून याचा विचार केला पाहिजे की तुम्ही ज्यांना मतं देताय ते खरंच भ्रष्टाचार, विकास आणि काळा पैसा या 3 मुद्द्यांवरती हा पक्ष निवडून आलेला होता. त्यातल्या भ्रष्टाचाराचं काय झालं. सगळे भ्रष्टाचारी नेते मंत्री ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही बुलडोजर आणि काय हातोडे घेऊन ज्यांच्या प्रॉपर्टीजवरती गेला ते सगळे तुमच्या बाजूला आहेत. आज विकासाचं काय झालं. खरंच तुमच्या राज्यामध्ये एक म्हणजे केवळ शहरांमधली मेट्रो म्हणजे विकास आहे का हा पण प्रश्न खरं तर विचारायला पाहिजे. आणि काळ्या पैशाचं काय झालं की जो काळा पैसा आपल्याकडे परत येणार होता. मला असं वाटतं की या तिन्ही मुद्द्यांवरती हे सरकार किती यशस्वी ठरले याचा विचार जनतेनं करावा. आता कुठलीही निवडणूक 3 वर्ष नाहीये त्यामुळे विचार करायला सुद्धा खूप मोठा स्कोप आहे जनतेला. आणि कदाचित पुढच्या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं तर त्याप्रमाणे जनता सुद्धा त्याचा उत्तर देईल असं आशा करूयात. आशा करण्यापेक्षा पलीकडे काय नाहीये. होप म्हणजे आशा हा शेवटचा पर्याय आहे. पण निश्चितपणे त्यांनी खूप मोठा लढा दिलेला आहे आणि वारंवार आपण त्यांच्याकडे यावं लागतं. कारण असं आहे की इतके कागद आणि इतकं लिगल रेमेडीज आणि इतक्या सगळ्या गोष्टी करणं ही सोपी गोष्ट नाहीये. स्वतःचा वेळ, पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक आयुष्य खर्च करून तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे बाहेर राहून टीका करणं सोपं आहे पण तुम्हाला या गोष्टी स्वतः मैदानात उतरून करणं खूप अवघड आहे. त्यानंतर होणारा मनस्ताप सुद्धा सहन करायचा आहे आणि त्यातून येणारी निराशा सुद्धा पचवायची आहे. त्यामुळे हे खूप मोठं काम आहे. मला असं वाटतं की हेच काय म्हणू आपण चिकाटी जी आहे ती महाराष्ट्रातल्या लोकांनी सुद्धा थोडीशी दाखवावी की आपल्याला ज्यांनी फसवलंय त्यांना त्यांचं काय करायचं याबाबत. मला असं वाटतं की लोक विचार करतील. या नोटवरती आपण थांबूया.